चला आज आपण ड्रायफ्रूट मोदक बनवूया। हे बघा काजू घेतलेत, हे बदाम, मनुका, ओले खजूर, दूध पावडर आणि ही वेलची पूड। तर आपण ड्रायफ्रूटचे मोदक कसे बनवते ते तुम्ही बघत राहा। हे बघा सगळं सामान, हे सगळं आता मी पूर्ण भाजून घेणार आहे। हे बघा काजू आणि बदामची बारीक पावडर करून घेते। हे बघा याच्यात हा घे टाकलाय थोडा 1 चमचा। हे खजूर घेते याच्यात भाजून। हे बघा मनुके पण टाकते याच्यात, म्हणजे खजूर आणि मनुका आपल्याला मेल्ट करून घ्यायच्यात। तुपामध्ये हे भाजून घेते। हे बघा काजू आणि बदामची पावडर केलेली ते टाकले। हे बघा ह्याच्यात ही दूध पावडर टाकते। 2 3 आणि 4 चमचे मी दूध पावडर टाकले। हे मेल्ट होण्यासाठी थोडंसं दूध टाकलं आणि ही वेलची पूड, आणि खाली लागेल सारखं ढवळत राहील। हे बघा असं मिश्रण तयार झाले। आता आणि हा मी साचा घेतलाय, या साच्याला तूप लावते। तूप लावून मग या साच्यामध्ये हे सारण मी भरते। हे बघा असे साच्यामध्ये हे भरले। ह्याच्यात मी साखर पण यूज नाही केली, कारण का दुधाची पावडर आहे आणि गोड खजूर आहेत ते ओले खजूर, त्यामुळे मी साखर वापरलेली नाहीये। हे बघा हे याच्यात असे भरलेत मी या साच्यात। त्याला आपण बंद करूया। हे बघा साच्यामध्ये असे तयार झालेत। बघा आता ह्याला आपण बाहेर काढूया। तर हे बघा आपले शुगर फ्री मोदक रेडी झालेले आहेत। साखर जरा सुद्धा मी याच्यात यूज केलेली नाही। हे बघा, आणि हे माझ्या बाप्पासाठी आहेत, आज संकष्टी आहे ना म्हणून। चला आता आपण पहिला बाप्पाला नैवेद्य दाखवूया। तर हे बघा पण बाप्पाला नैवेद्य दाखवलेले आहे, शुगर फ्री मोदक बनवलेले ते। हे बघा बाप्पा जवळ ठेवलेले आहेत। हे बघा हे इथे आमचे हे बघा बाप्पा आहेत, गणपती बाप्पा। तर पहिला नैवेद्य बाप्पाला। शुगर फ्री मोदक, ड्रायफ्रूट मोदक शुगर फ्री। तर मैत्रिणींनो मोदक कसे झालेत हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर चला बाय।